हॅलो गाई, जय भीम, नमस्कार. आज की नाही गुढीपाडवा होता, तर घरी काय बनवा म्हणून मुलगी म्हणते की पुरण बनव. तर पटकन मी पुरण मांडलं आणि नाही का ते डाळ चाळणीमध्ये काढली आणि त्याची हे सार काढायला पाणी काढलं. आणि एका कढईमध्ये एका बाजूला कढई ठेवली. कढईमध्ये नाही काय मस्त तेल टाकलं. तेलामध्ये मसाला परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तिखट, हळद हळद पावडर, मसाले आणि काळा मसाला, गोडा मसाला, एव्हरेस्ट मसाला टाकला आणि टमाटर टाकून शनी तो मसाला परतवून त्याच्यामध्ये शेवग्याचे शेंगा टाकल्या आणि त्या शेंगाने का होऊ दिलं आणि त्याला झाकून दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवली. त्यामध्ये तेल घातलं. तेलामध्ये मसाला घातला, अद्रक लसणाची पेस्ट, तिखट, धनिया पावडर, जिरं आणि हळद पावडर, एव्हरेस्ट मसाला, काळा मसाला टाकला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते परतवून शनी त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घातल्या. शेवग्याच्या शेंगा घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून शनी ते झाकून ठेवलं. शेंगा टाकल्याच्या नंतर ते शेंगा छान परतून घेतल्या आणि त्या परतल्याच्या नंतर त्याला कमी याच्यावर मसाल्यामध्ये होऊ दिल्या. तर लगेचच माझी मुलगी म्हणते की मम्मी वेळ होत आहे, लवकर कर बा, मला ऑफिसला जायला वेळ होत आहे. तर मग काय अजून स्पीड वाढवावी लागली मला. आणि की नाही मग एका साईडला जो सारसाठी आपण मसाला तयार केला होता तर त्याच्यामध्ये पण पुरणाचं पाणी टाकून शानी सार बनवून घेतला. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मसाला परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातले आणि त्याला पण परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये डाळीचे जे काढलेलं पाणी होतं ते घालून शनी त्याला होऊ दिले. ते चांगल्या प्रकारे झाल्याच्या नंतर त्याच्यात मीठ टाकून शनी ते उकळी येण्यास ठेवून दिले. चाळणीतलं पुरण काढलं आणि ते चाळणीतलं पुरण काढून शनी कुकरमध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकून शनी ते होऊ दिलं. एका पातेल्यामध्ये 1 वाटी कणिक घेऊन शनी त्याला छानून टाकले आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मैदा घेऊन शनी थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून शनी ते कणिक मळून घेतली. कणिक मळल्याच्या नंतर त्याला तेल लावून शनी साईडला ठेवून दिलं. कणिक मळून शनी ठेवून दिलं. नंतर मग मी पुरण घेतलं आणि ते चाळणीमध्ये बारीक करून टाकलं. तर मला मुलगी म्हणते की मम्मी मला वेळ आहे, तर ते मी तोपर्यंत भजे काढून देते. तर माझी मुलीनं साईडला एक कणिक मुरल्यानंतर कणिक घेतली आणि ते पुरण झाल्याच्या नंतर ते पुरणाच्या पोळ्या बनवून घेतल्या आणि ते लाटायला लागले. माझ्या हाताने चांगल्या बनल्या पाहिजे म्हणून मी त्याला हळूहळू करत होती आणि करता करता ते थोडीशी फाटली, पण शेवटी ते पुरणची पोळी छान बनली. आणि ते बनल्याच्या नंतर ते मी अगोदर हाताने थापली आणि नंतर मग ते प्लास्टिकवर ठेवून शनी ते हातानं थापून तेल लावून शनी हातानं थापून शनी ते बनवायचा प्रयत्न केला आणि ते पुरणाची पोळी छान बनली. आणि बनल्याच्या नंतर ते ताव्यावर टाकल्याच्या नंतर ते परतल्याच्या नंतर बघते तर ते पुरणपोळी छान बनली होती. मग कटाची आमटी बनवली, शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली, पुरणची पोळी बनवली, भात बनवला आणि भजे, चिप्स हे सगळं बनवून शनी टायमाच्या वेळेस रेडी झालं आणि माझ्या मुलीने डबा घेतला आणि ती ऑफिसला गेली. त्याच्यानंतर मग मी बनल्याच्या नंतर त्याच्यावर पुरणाच्या पोळीवर तूप टाकून शनी ते खाऊन बघितले. तर स्वयंपाक खरंच खूप लवकर आणि खूप छान झाला होता. तर गाईस, ही होती गुढीपाडव्याची माझी स्पेशल थाली. तर प्लीज मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा.